सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, जस्टिस फॉर अरविंद बनसोड हत्याकांडाची तर आता आपल्याला पिढ्यानपिढ्या मला वाटतं की आपल्याला सवय लागत चालली. परंतु हत्याकांड कसे रोखायचे, हत्याकांड रोखण्याकरिता आपल्या कित्येक भावांचे आपण अजून बलिदान देणार आहोत. आपले कित्येक भाऊ आज या बोलतात ना की या मनुवाद्यांच्या जाळात फसून त्यांच्या प्राणाची आहुती त्यांना द्यावी लागणार. कित्येक दिवस आपण म्हणतो ना, थोडं काय कोणी आपल्यासमोर बाबासाहेब तथागत बुद्ध सांगितले तर आपण लगेच त्या व्यक्तींना उरावर घेतो, त्या व्यक्तींना डोक्यावर घेऊन नाचतो आपण, आणि आपल्या चुकीपोटी आपल्याच भावांची हत्या केल्यानंतर ते लोक मुख घेऊन गप्पा बसतात. कित्येक दिवस अजून या गोष्टी आपण सहन करतो. कित्येक दिवस आपण या प्रकारचे अन्यायाचार सहन करतो. याचं उत्तर मला प्रत्येकाकडून अपेक्षित आहे. आज खरं तर मी खूप दिवसापासून पाहतो, मी मोस्टली लाईव्हसुद्धा आलो नाही आहे फेसबुकवरती. मी पाहत होतो की ठीक आहे, बघा आपली मुवमेंट कोणत्या रित्या चालवली जाते किंवा कोणत्या रित्या त्यांना आपण हँडल करतो. मित्रांनो, बारोडॉकने आपल्या प्रत्येकाला सांगितलेलं, घरात नाही पीठ आणि मागतं विद्यापीठ हे शब्द विसरून आत्ता काही 2-3 चांगल्या गोष्टी केल्यामुळे आपण लगेच त्या व्यक्तींना स्वीकारणं, ह्याला आंबेडकरिझम म्हणत नाही. आंबेडकर विचारधारा प्रत्येक व्यक्तीवरती जे आहे ना, लक्षपूर्वक ध्यान ठेवल्यानंतर त्याच्यावरती विश्वास ठेवायचा का नाही. विश्वास ठेवताना 100 वेळा आपण विचार करतो. ही शिकवण आपल्या मुवमेंटची आहे. आंधळी भक्ती आपण कोणाची कधीच करत नसतो. परंतु हल्ली काही दिवसापूर्वी मी पोस्ट टाकायचो की बाबा तुम्ही आंधळा विश्वास करू नका. सरकार जरी बदललं असलं तरी विचारधारा त्यांची एकच आहे, त्याच्यामुळे त्यांना बळी पडू नका. परंतु आपल्याच काय बांधवांना माझ्या त्या गोष्टी टोचल्या. त्यांनी मला सांगितलं की वैभव, ही वेळ नाही आहे, आपण त्यांना स्वीकारलं पाहिजे. त्यांना कसं स्वीकारणार? तुम्ही त्या गोष्टी विसरू शकता. तुळशीराम कांबळेंना तुम्ही विसरू शकता, तुळशीराम कांबळेंना मी विसरू शकत नाही. झालेले हत्याकांड मी विसरू शकत नाही. फरक आहे आमच्यामध्ये. आज आपल्या अरविंद भाऊची हत्या झाली. हल्ली 4-5 दिवसापूर्वीच माझं आकाशभाऊ शेजवळ म्हणजे सागरभाऊ शेजवळ यांच्या भावासोबत बोलणं झालं होतं की त्यांच्या सागरभाऊ शेजवळ यांच्या गुन्हेगारांना पॅरोलवरती सोडलं राज्य सरकारने 45 डेजसाठी, कोरोनाचं पॅन्डेमिकच्या कारणं देऊन. व त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं शेजवळ कुटुंबियांना प्रोटेक्शन न देता म्हणजे गुन्हेगार मोकाट करतोय आणि कुटुंबाला तुम्ही कसल्याही प्रकारचं सुरक्षा कवच प्रोव्हाइड नाही केलं. म्हणजे आपण अजून त्याची वाट पाहतो की उद्या आकाशभाऊ शेजवळ यांच्यावरती काय प्रकारचं त्रास त्यांनाही झाला पाहिजे. मग त्याच्यानंतरच आपण आंदोलन करू, त्याच्यानंतरच आपण आपला आवाज उठवू. कित्येक दिवस अन्याय झाल्यानंतर आपण आपली वाचा खोलतो. अन्याय होईपर्यंत, अन्याय होत असताना आपण एकही जण पुढाकार घेऊन बोलत नाही. आणि कित्येक दिवस आपण याच प्रकारे राहणार आहोत की हा माझा पक्षाचा नाही, तो माझा विचारधारेचा नाही, तो माझा हे नाही, तो माझं ते नाही. अरे आपलं नातं रक्ताचं आहे. अन्यायाविरुद्ध एकवटणारा समाज कोणता असेल तो म्हणजे आंबेडकरी समाज. परंतु अन्याय झाल्यानंतर एकवटण्यापेक्षा अन्याय होत असतानाच आपण एकवटत का नाही? का आपल्या काही लोकांच्या बालिशपणामुळे आपल्या भावांची बळी आपल्याला द्यावी लागते? का आपल्या काही मोजक्या लोकांच्या बालिशपणामुळे आपल्या काही लोकांना ते लोक मनमध्ये धरून ते लोक हे करतात, प्रत्येकावरती अटॅक करतात? तर ह्या गोष्टी आपण का समजून घेत नाही? काही लोकांच्या निव्वळ बालिशपणामुळे, काही लोकांचा सोशल मीडियाचा बालिशपणामुळे आपल्या काही बोलतात ना खऱ्या हिऱ्यांना समाजातील त्यांच्या प्राणाला धोका निर्माण होतो. तर या गोष्टींचा विचार आपण कधी करणार आहोत? अमोल मिटकरी घ्या, इतर सगळे प्रवक्ते घ्या, याच्यासाठी 50-50 हजार रुपये आपला समाज खर्च करतो. परंतु आपलेच बांधव, माझ्यासारखे असंख्य लोक आम्ही ओरडून सांगतो की समाज आपला आहे, प्लॅटफॉर्म आपला आहे, आपल्या लोकांना बोलायला संधी द्या. कारण की तोच आपला व्यक्ती जर बोलायला लागला मंचावरती, तो सुद्धा नगरचा आमदार खासदार झाला तर अशा अन्यायाविरुद्ध तो वाचा फोडू शकतो. आज आपले कित्येक आमदार आहेत आपल्या हक्काचे, सांगा एकच नाव मला घेऊन दाखवा. एकही नाही. आज आपला एकही आमदार नाही, आज आपले एकही खासदार नाही. तर कोण तिकडे न्यायासाठी आपली वाचा फोडणार? कोण फोडणार? आपल्या न्याय हक्कासाठी कोण तिकडे बोलणार? कोणच बोलणार नाही. आणि ज्यांना तुम्ही आपलं समजता ना, आपलं फक्त जय भीम बोलणारा तो आपला होत नसतो. बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करणारा फक्त आपला होतो असं नसतं. मित्रांनो, ही मुवमेंट आपण अजूनही समजून घेतली नाही. मी हल्ली पाहतो सगळ्या गोष्टी, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करत असतो. प्रत्येक सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा योग्यरित्या वापर करून आपल्या बांधवांना एकत्रित करण्याचा, आपल्या बांधवांना संघटित करण्याचं काम हे माझं मी पुरेपूर ताकदीने चालवण्याचा प्रयत्न करतो.
परंतु आपण आपल्या लोकांना विरोध करायला पूर्ण कणखरपणे उतरतो, परंतु इतरांबद्दल जेव्हा बोलण्याची वेळ येतो आपलं मुख घेऊन आपण गप्प बसतो का? आणि आत्ता अमोल मेटकरींना बोलून फायदा काय? आत्ता अमोल मेटकरींना बोलून फायदा काय? त्यांना जे पाहिजे त्यांनी ते कमवून टाकलं, त्यांना आता गरज नाही आपल्यासारख्यांची. खूप प्रमोट केलं ना आपणच की वा किती चांगलं काम करतायत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री. विचारधारा विसरलो आपण हे विसरलो. चांगले काम इतरांसाठी होत आहेत, आपल्यासाठी कधीच कोणी चांगलं काम केलं नाही, कारण की आपण सत्तेपासून नेहमी वंचितच राहिलो, सत्तेपासून आपण नेहमी लांबच राहिलोय. आपला कोणता बांधव किंवा आपले कोणते व्यक्तिमत्व किंवा आपला कोणता व्यक्ती जर काही प्रयत्न करतोय शासनकर्ते जमात निर्माण करण्याचा, बाबासाहेबांनी का सांगितलं असं जा तुमच्या भिंतीवर जाऊन येऊ का तुम्हाला शासनकर्ते जमात निर्माण करायची? का म्हटलं असं बाबासाहेबांनी? कारण की बाबासाहेबांना माहिती होतं की ज्या लोकांनी जन्म दिलाय म्हणजे ती आई आणि लेक, तुम्ही त्या आई आणि लेक समजू शकता की म्हणजे काँग्रेस आणि त्यांची लेक म्हणजे बीजेपी, हे लोक कधीच आपल्याला आपलं करणार नाही, लोक कधीच आपला स्वीकार करणार नाही. मित्रांनो, किती बळी आपण देणार आहोत अजून? किती लोकांसाठी जस्टिस आपण अजून मागणार आहोत? किती लोकांसाठी? नाही ते आपण आज फिक्स करून टाकू किती लोक अजून पुढे. म्हणजे उद्या वैभव सौदा फुले आज प्रयत्न करतो, वैभव सौदा फुले जिवंत असताना तर आपण सहकार्य करणार नाही, ते तुम्ही कोणीच करत नाही, ते मी स्वतः मान्य करतो. वैभव सौदा फुलेला हक्काने कोण सांगणार नाही वैभव सौदा फुले भाऊ तुला काही मदत लागली म्हणजे तुला माझ्याकडून काय मदत होत असेल तर मला नक्कीच कळव, असं कोणीही म्हणणार नाही. पण नावं ठेवलं सगळे कारण वैभव काय ते निवडणुकीला उभा राहतो, काय मिळणार आहे निवडणूक, ज्या काय घोळ कपडा झोल करायलाच काय उभं राहतो, या प्रकारचे आरोप आपण पूर्ण ताकदीने करतो. परंतु वैभव सौदा फुले सारख्याच व्यक्तींचे जेव्हा हत्या होते ना, त्यासाठी जस्टिस फॉर वैभव सौदा फुले करणारही तुम्ही तयार राहा. मग पुढे कित्येक दिवस अशा प्रकारची मुवमेंट आपण राबवणार आहोत. आपण बाबासाहेबांची मुवमेंट का समजून घेत नाही आहोत? आणि हत्या ज्याची होते ना आपल्या बांधवाची, त्या बांधवाच्या हत्यामध्ये तुम्ही पक्ष शोधता, त्याचा पक्ष कोणता आहे, त्याची विचारधारा कोणती आहे. वा, तुम्ही स्वतःला माणुसकी जतन करणारे लोक म्हणतात, भ्रम आहे तुमचा तो भ्रम. बाबासाहेब शब्दाला खरंच खूप वेळ लागला आपल्याला. अमेरिकेमध्ये बघा, एका व्यक्तीवरती अन्याय झाला, अख्खं त्यांनी फक्त त्यांच्या स्टेटच्या ह्याच्यानं त्यांनी पूर्ण त्यांच्या कंट्रीच्या प्रशासनाला त्यांनी खाली उतरवलं. ह्याला बोलतात संघटित ताकद, जी आपल्याकडे खूप कमी आहे. आपण सागर भाऊंना न्याय देऊ शकलो नाही, सागर भाऊ शेजवळला आपण न्याय देऊ शकलो नाही, खैरलांचे प्रकरण आपण पूर्णपणे ताकदीने काय हे करू शकलो नाही. कित्येक रोहित मुलाचं प्रकरण पूर्णपणे मिटून गेलं. आता कित्येक प्रकरण, एक प्रकरण संपण्या अगोदर दुसरा प्रकरण आपल्यासमोर तयार राहतो. कित्येक दिवस आपण हेच खेळ खेळत राहणार आहे का? आपल्या बांधवांना आपण समजून घेत नाही. अरे मी काय म्हणतो, तुम्ही तर सहकार्य करू शकत नाही ना आपल्या बांधवांना, ॲटलिस्ट आपल्या कोणत्याही बांधवांचं खच्चीकरण तरी करू नका. आपल्या बांधवांना तुम्ही शिकवण्याचं काम तरी जरा बंद करा. आणि जर तुम्हाला काही चांगलं सांगायचं असेल ना त्यांच्या सांगण्यासाठी, तर तुम्ही पर्सनली त्यांना जाऊन सांगा. आज आपल्या प्रत्येकाच्या या चुकीमुळेच आपल्या बांधवांचे निर्मूलन एक एक बळी चालले. आपल्या प्रत्येकाच्या चुकीमुळे आपल्या एक एक बांधव शहीद होतो. कारण की आपले भांडणं आपण चव्हाट्यावरती मांडतो, आपल्यामधले मतभेद आपण चव्हाट्यावरती मांडतो आणि आपण असंघटित आहोत हे आपण शत्रूला दाखवून देतो. आणि शत्रू योग्य वेळी त्याचा आपल्या एक एक माणसाचा काटा बाजूला सारत असतो आणि आपण त्याच्यामध्ये बळी पडत असतो. या गोष्टींचा आपण थोडं बारकाईने विचार केला पाहिजे. मी आज खरं तर खूप दिवसानंतर मला लाईव्हमध्ये कनेक्ट होतोय, कारण की इकडचं वातावरण मला पटत नव्हतं. आपण वेगळा मार्ग स्वीकारत चाललो होतो. मी वारंवार सांगितलं होतं, आंबेडकर मुवमेंट, बाबासाहेबांची मुवमेंट जी आहे ना, बाबासाहेबांची मुवमेंट विचारांवरती चालते, भावनिकतेवरती बाबासाहेबांची मुवमेंट चालत नसते. राज्य सरकारने 2-3 कामं काय चांगले केले तर लगेच आपण राज्य सरकारला बळी पडलो आणि त्याच्यामुळे आज हे प्रकरण घडले. कोणत्या तोंडाने तुम्ही आता राज्य सरकारच्या विरोधात बोलणार आहात? कोणत्या तोंडाने? आधी त्याच राज्य सरकारचं समर्थन करायचं आणि त्याच राज्य सरकारच्या विरोधात आत्ता बोलायचं. त्यापेक्षा समर्थन करूच नका. तुम्हाला जरी माहिती आहे की ह्यांच्या पुढच्या पिढीने सुद्धा आपल्यावरती अत्याचार केले, ह्यांनी सुद्धा आपल्यावरती अत्याचार केले, त्यांना तुम्ही कोणत्या बेसिसवरती आपण त्यांना समर्थन देतोय? कोणत्या बेसिसवरती? आपण सक्षम नाही आहोत का? आपण सक्षम नाही आहोत का? आपण स्वतःला कमी समजतो का? फक्त आंबेडकराईट मुवमेंटमधले आपले बांधव जरी आपण एकत्रित झालो ना, तरी भल्यांना आपण झुकावू शकतो. ही ताकद बाबासाहेबांनी आपल्याकडे प्रत्येकाकडे दिली आहे.
एक प्रश्नाचं उत्तर मला सिंपल द्या. संविधान जाळलं तेव्हा कित्येक लोक पुढे आले. कोणते मूवमेंटचे लेफ्टवाले पुढे आले, ते पुरोगामी पुढे आले, तेव्हा फक्त बाबासाहेबांचा विचारांचा अनुयायीच पुढे आला. आता 5 दिवसापूर्वीचं प्रकरण, 2 जूनचं प्रकरण, भारतीय संविधानाचा पहिला आर्टिकल बदलण्याची याचिका दाखल झाली. त्याविरोधात कित्येक लोकांनी आवाज उठवला. पुरोगाम्यांनी आवाज उठवला त्यांचा. का पुरोगामी तर म्हणतात आम्ही पुरोगामी. देशाप्रती एकालाही प्रेम नाही, भारतीय संविधानाप्रती एकाच्याही मनामध्ये काही प्रेम उसळून येत नाही. कित्येक ढोंगीपणा आणि कित्येक दिवस आपण या लोकांना बळी पडणार आहोत, कित्येक दिवस अजून. आपल्यातले काही वरिष्ठ लोक पाहतोय मी, अरे बाबा त्यांचं आयुष्य त्यांच्या ह्याच्यामध्ये गेलंय. म्हणतो ना आपण मित्र माझा हा मित्रापोटी आपण या पक्षाला सपोर्ट करू. आपण तसे नाही आहोत. मी तरी तसं नाही. मी मैत्री बघून कोणाची हे करत नाही. मैत्री माझी वेगळी, राजकारण वेगळं, समाजकारण वेगळं. आणि समाजकारणाच्या आडमध्ये जर माझी मैत्री येत असेल किंवा माझं राजकारण असेल तर दोन गोष्टी लाथाळण्याची ताकद आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये असली पाहिजे. कारण की समाज आहे म्हणून आपण आहोत. आणि मित्रांनो, समाजाला जर असं असंघटित करण्याचे जे काही लोक प्रयत्न करतात त्या प्रयत्नांना जर आपण बळी पडत गेलो ना असंच, तर येणारा काळ खूप भयंकर आहे मित्रांनो. जास्त वेळ मी आपला घेणार नाही. आपल्या प्रत्येकाला मी लाईव्ह मार्फत एवढं सांगण्यासाठी आलो होतो की आज 6 वाजता जसं आपण प्रत्येक समाज बांधवांचे एकत्रित करून आपण ठरवलं आहे की 6 वाजता ट्विटरवरती आपल्याला ट्रेंड करायचं आहे. जस्टिस फॉर अरविंद बनसोड, बुद्धिस्ट लाईफ्स मॅटर, ऑल लाईफ्स मॅटर. तर या विषयांसाठी मला आपल्या प्रत्येकाची साथ हवी. आपण प्रत्येकजण ट्विटरवरती येऊन त्या विषयाला आपण थोडं बळ देण्याचा प्रयत्न कराल. आपल्या समाजातील तरुणांनी समोर आले पाहिजे. तुमची समाजाविषयीची धडपड मी पाहिली आहे. तुमच्यासारख्या तरुणांची समाजाला गरज आहे. अन्याय होईल तेथे आपण उतरले पाहिजे. तेही एक्झॅक्टली गोविंदजी, मला आपल्या प्रत्येकाला हेच सांगायचं आहे की बघा कसं होतं माहिती आहे का. आता मीच बोलतो म्हणून असं नाही, माझ्यासारखे असंख्य लोक आहेत. असंख्य लोक जे लोकांची ताकद आपला समाज आहे. मी तरी माझ्या पूर्ण ताकद माझ्या समाजाला माझी ताकद समजतो. भले माझे कित्येक बांधव मला विरोध करतात, मला फरक पडत नाही. ते माझे भाऊ, मी त्यांना आजही माझा भाऊ समजतो, त्यांना उद्याही माझा भाऊ समजेल. परंतु माझ्या त्या प्रत्येक भावाला मला व्हिडिओ मार्फत हे सांगायचं, मित्रांनो आज आपल्या अरविंद भाऊची हत्या झाली, त्याच्या अगोदर आपल्या सागर भाऊची हत्या झाली, रोहित मुलाची हत्या झाली होती. असे असंख्य हत्याकांड झाले आपल्यावरतीच. न्याय कित्येक लोकांना मिळाले तर तुम्हालाही माहिती आहे, ते सांगायची मला गरज नाही. आज मीही प्रयत्न करतोय. मीही या आर्थिकरित्या प्रबळ असलेल्या या बलाढ्य लोकांच्या विरुद्ध राजकारणात उतरतोय, राजकीय निवडणुकीत उतरतोय. कोणाच्या भरोश्यावरती? समाजाच्या भरोश्यावरती. कारण की तुम्ही मला ओळखता, ते लोक मला ओळखत नसते, पण तुम्ही मला ओळखता. तुमचा सपोर्ट माझ्यासोबत आहे, तुमची साथ माझ्यासोबत, म्हणून ते कणखरपणे उतरतो. काय गरज आहे मला? काय गरज आहे स्वतःचा जीव धोक्यात टाकून स्वतःचं माझे हत्याकांड तुम्ही जस्टिस फॉर स्वतः फुले कराल याचा मी वेट करू का? नाही. मी यासाठी करतोय कारण की माझ्या एकाच्याही भावाची बळी जाता कामा नये. आणि त्यांच्यासाठी आवाज उठवणारे व्यक्तिमत्व आपल्याला निर्माण करायचे. या छोट्या छोट्या निवडणुकांमार्फत आपल्याला आपले माणसं तयार करायचे आहेत. आपले माणसं तयार करून आपल्याला सत्तेमध्ये पाठवायचे. सत्तेमध्ये पाठवल्यानंतर आपला माणूस आपल्या हक्काने आपल्या माणसासाठी आवाज उठवू शकतो. अहो, आपला एकही माणूस लोकसभेत नाही, आपला एकही माणूस राज्यसभेत नाही आहे, आपला एकही माणूस विधानसभेत नाही. तर कोण आपल्यासाठी आवाज उठवणार? हो, सिंपल प्रश्न आहे, सांगा मला. कोण आपल्यासाठी आवाज उठवणार? का आवाज उठवेल? आवाज उठवलं किंवा नाही उठवलं, त्यांना माहिती आहे की हा समाज आपल्या मागे येणारच आहे. तर कोण आपल्यासाठी आवाज उठवेल आणि का प्रयत्न करेल? आणि कित्येक दिवस आपण ह्या लोकांच्या बोलतो ना, आपण इशाऱ्यांवरती नाचणार आहोत. केंद्रीय सरकारने राज्य सरकारवरती का टीका टिप्पणी केली तर राज्य सरकारला डिफेंड करायला आपले पोर उभे राहतो, आपण उभे राहतो. का? त्यांच्यावर ते लोक बोलतात. आपल्यासाठी कोणी आलंय का? राज्य सरकार आले ना केंद्र सरकार आले, आपल्यासाठी कोणी येतं? मग आपण का कोणत्याही गोष्टीमध्ये आपला हात टाकतो? आपण या प्रत्येक गोष्टींचा बारकाईने विचार कराल. आणि आपण प्रत्येकाला मी कळकळीची विनंती करतो मित्रांनो, बघा हे आपल्यासाठी जरी फक्त तो एक हत्याकांड असेल, आपल्यासाठी जरी आपण आपला भाऊ गमावला असेल, परंतु मित्रांनो एकदा फक्त विचार करा,
त्या आईवरती सध्या काय फील म्हणजे संकट आलं असेल जेव्हा तिचा लेकराचा मृतदेह तिच्या समोर असेल, त्या भावावरती काय होत असेल त्याच्या मनामध्ये आज. त्याने हे पाहिलं असेल की माझ्या भावाने संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी आपल्या मोमेंटसाठी त्यागलं होतं आणि त्याच्या निर्गुणरित्या हत्या करण्यात आली, ते पण कोणाकडून. वा. ते पण अशा काही लोकांकडून ज्यांना आपलेच लोक साथ देतात, ज्यांना आपलेच लोक प्रोत्साहन देतात, ज्यांना आपलेच लोक सहकार्य करतात. कित्येक दिवस आपल्याकडं दुरून डोंगर चालताना खूप चांगला असतो, लांबून शेकोटी चालताना खूप चांगलं आहे, पण त्या आगीमध्ये उभं राहून स्वतःला जाऊन घेणं खूप खूप त्रास त्यावेळी होतो. मित्रांनो, आपल्या तिन्ही पिढ्यांनी खूप चुका केल्या, मी तुम्हाला स्वतःहून सांगतो. आपल्या तिन्ही पिढ्यांनी विभाजित राहून, आपल्या तिन्ही पिढ्यांनी असंघटित राहून काही लोकांनी खूप प्रयत्न केले समाजाला संघटित करण्याचा, परंतु त्यांना समाजाने कधीच स्वीकारलं नाही. समाजाने नेहमी त्या लोकांना स्वीकारलं ज्या लोकांनी समाजाला तोडण्याचं काम केलं. तर मित्रांनो, आपण ती चूक करणार नाही. आपण येणारा काळ समजून घ्याल, येणाऱ्या काळाची जाणीव आपल्या मनामध्ये आपण नेहमीच तेवत ठेवाल. येणाऱ्या प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी आपण प्रत्येकजण सुसज्ज व्हाल. आपली संघटित ताकद, आपली एकता आपण अशीच लोकांसमोर दाखवून देण्याचा प्रयत्न कराल. व आज संध्याकाळी ठीक 6 वाजतापासून आपण प्रत्येकजण ट्विटरवरती याल. ट्विटरवरती आपण आल्यानंतर ट्विटरवरती आपल्याला ट्विट करायचं आहे. हॅशटॅग जे वरती दिलेत माझे मी लाईव्हच्या ह्याच्यामध्ये पोस्टमध्ये, तर ते हॅशटॅग वापरून आपल्या प्रत्येकाला ट्विटरवरती आज ट्विट करायचं आहे. जितकं जास्त आपण ट्विट करू तितकं जास्त आपला सहभाग या ट्रेंडला लागेल आणि जितका जास्त विषय ट्रेंड होईल तितका जास्त स्तरावरची लोक या विषयावरती दखल घेतील. मित्रांनो, मी बुद्धिस्ट लाईव्स मॅटर यासाठी ट्रेंड करायला सांगतोय कारण की बुद्धिस्ट लाईव्स मॅटर हा विषय अख्खा विश्वापर्यंत आज पोहोचला पाहिजे. भारतामध्ये कशा प्रकारे आपल्या बौद्ध बांधवांना दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, बौद्ध बांधवांना मायनॉरिटीच्या नावाखाली दाबण्याचा षडयंत्र रचला जातोय, हा विषय आपल्याला विश्वासमोर मांडणं हा खूप महत्त्वाचा आहे. जेव्हापर्यंत हे विषय आपण विश्वासमोर मांडत नाही तेव्हापर्यंत हे विषय मला असं वाटत नाही की लोकांपर्यंत पोहोचतील. आज बाहेरच्या देशांमध्ये आज किती देशामध्ये बौद्धांना किती लोक इग्नोर करावेत, परंतु बाहेर गेल्यानंतर त्यांना देशाची ओळख की बुद्धाचं स्थान, लँड ऑफ बुद्ध हे त्यांना सांगावं लागतं. का? कारण की ती ताकद आहे आपली, ती ताकद आपल्या धम्माची आहे. आणि धम्माला जर आपण योग्यरित्या विश्वासमोर प्रेझेंट करू शकलो की आपल्या माणसांना जर भारतीय विश्वातील आपल्या बांधवांना जर आपण सांगू शकलो की भारतामध्ये मायनॉरिटीमध्ये असलेला आपला बुद्धिस्ट वर्ग याच्यावरती अत्याचार होतोय, तर नक्कीच विश्व आपल्या या गोष्टीमध्ये दखल घेईल. तर मला आपल्या प्रत्येकाला एक कळकळीची विनंती आहे की आपण प्रत्येकजण आज 6 वाजता ठीक आपले दीपक भाऊ केदार असतील, आपले राहुल प्रधान भाऊ असतील, या प्रत्येक आपल्या खरे नेते यांनी जो पाऊल उचलला आहे हा ट्रेंडचा, आपला प्रत्येक बांधव असतील तर प्रत्येक बांधवांनी जो हा पाऊल उचलला आहे, प्रत्येक बांधवांना आपण प्रत्येकजण मौल्याचा आपला वाटा द्या. कारण की आपली एकी ही आत्ताच्या टायमिंगला तरी ॲटलिस्ट या लॉकडाऊनच्या काळामध्ये तरी आपण कोणत्याच रीत्या आपलं म्हणतो ना आपण कायद्याचं उल्लंघन न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण योग्यरित्या आपला आवाज जो आहे ना आपण आज पूर्ण विश्वापर्यंत पोहोचवला पाहिजे ट्विटरच्या माध्यमातून. आणि त्याकरिता आपल्या प्रत्येकाच्या मदतीची अपेक्षा, सहकार्याची अपेक्षा, मदतीचं तर बोलणार नाही कारण की आपल्या प्रत्येकाचं मूल्य कर्तव्य आहे. आपल्या मदतीची अपेक्षा न सहकार्याची अपेक्षा बोलेल मी. म्हणजे आपण प्रत्येकजण या विषयामध्ये आम्हाला सहकार्य कराल हीच अपेक्षा मी करतो. आणि आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी कारण की पोलीस प्रशासनाने त्या विषयाला सुसाईड असं म्हटलं आहे. राहुल भाऊ प्रधान यांचं लाईव्ह व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, मी सुद्धा पाहिला. राहुल भाऊंचं अरविंद भाऊंसोबत बोलणंसुद्धा झालं त्या विषयावरती. तर मित्रांनो, आपण त्या विषयांवरती थोडं बारकाईने विचार कराल आणि 6 वाजता आपलं सगळे काम जे काय असतील वैयक्तिक कामं आपले वैयक्तिक कामं सगळे बाजूला सारून आपण 6 वाजता ठीक ट्विटरवरती याल. तर आपण ट्विटर घेतलं असेल तर प्लेस्टोरमध्ये जाऊन आत्ताच्या आत्ता आपण ट्विटर डाउनलोड करावं, इन्स्टॉल करावं. इन्स्टॉल केल्यानंतर ट्विटरचं अकाउंट आपण ओपन करा. अकाउंट ओपन केल्यानंतर ट्विट करावं आपण प्रत्येकजणांनी पूर्ण ताकदीने. आणि एक व्यक्ती 1000 कित्येक जमत इतकं ट्विट आपण करू शकतो. त्याच्यामुळे ट्विट करण्यामध्ये कसल्याच प्रकारची तुम्हाला पाबंदी नाही आहे. तर आपण योग्यरित्या त्या गोष्टींचा आपण आपला जो अधिकार आपण अधिकाराचा योग्य तो वापर कराल, योग्य तो उपयोग कराल. आणि समाजासाठी आपण पुन्हा एकदा एकवटानं आपल्या भावाची जी अरविंद भाऊच्याच हत्या करण्यात आली त्या हत्येसाठी त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता आपण सगळेजण एकत्रित याल, संघटित व्हाल हीच अपेक्षा करतो, हीच आशा आपल्या प्रत्येकाकडून बाळगतो मी. जास्त वेळ मी आपला घेणार नाही. आपण प्रत्येकजण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवाल कारण की आपला प्रत्येक बांधव
हा ट्विटरवरती येईल मोठ्या संख्येने आणि आपण ट्विटरमार्फत ही आंदोलनाची तयारी आपली पुन्हा करू. लॉकडाऊननंतर तर आपलं रस्त्याचं आंदोलन तर आपण तयार करूच, परंतु त्या अगोदर लॉकडाऊन असताना सोशल मीडियाचा योग्यरित्या आपण वापर करूयात आणि आपल्या पुढच्या प्रत्येक बांधवांसोबत ज्या बांधवांना आपण गमावलं आहे त्याच्यासाठी तर आपण न्यायासाठी आपण लढूच, परंतु ज्या बांधवांना आपली खरी गरज आहे, ज्या बांधवांना आपल्या ताकदीची आपल्या सोबतीची गरज आहे, त्यांना कधी एकटं सोडू नका मित्रांनो. कारण की आपण एकट्या सोडल्यामुळेच हे लांडगे लोकांना आपले एकटं वाघाचा शिकार करतात. तर आपण प्रत्येकजण विचार करायला बारकाईने आणि आपण प्रत्येकजण ट्रेंडमध्ये सहभागी व्हा, ट्रेंडमध्ये आपण साथ द्याल. या त्या ट्रेंडला विश्वाससमोर आणून ठेवाल आणि विश्वालाही दखल घेण्यासाठी काही कराल, प्रवृत्त करायला अपेक्षा आपल्या प्रत्येकाकडून करतो मी. जास्त वेळ घेणार नाही. खरं तर मला अल्सर झालं, त्याच्यामुळे मला योग्यरित्या माझी जी थोडी बोबडी होती, त्याच्यामुळे मला जास्त काही आपल्यासोबत बोलता येणार नाही. तर तरी पुन्हा आपल्या प्रत्येकाला विनंती करतो की आपण प्रत्येकजण पूर्ण ताकदीने आज ट्विटरवरती 6 वाजता करेक्ट, आता हल्ली 1 तासानंतर आपण 6 वाजता ट्विटरवरती आपण प्रत्येकजण याल आणि आपल्या भावाला न्यायासाठी आपण प्रत्येकजण आवाज उठवाल आणि आपली एकत्रित ताकद, आपली संघटित ताकद काय ते राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला पुन्हा एकदा दाखवून द्यावं. आता आपण प्रत्येकाची रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.